आणि आम्ही ग्रामस्थांनी तसा नियमच मानलेला आहे, एकही हांडा जरी जास्त नेला तरी 100 रुपये दंड घेतला जाईल. पिढ्यानपिढी ही आमची पाण्याची टंचाई कायमचीच आहे आणि आमच्या सासांची पिढी गेली, परत त्यांच्याही सासांची पिढी गेली आणि आमची पण अर्धी पिढी झाली ही पाण्याच्या टंचाईमुळं. या प्रतिक्रिया आहेत पुणे जिल्ह्यातील एका गावातल्या महिलांच्या. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाई जाणवते. या दृश्यातून पाणी टंचाईचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. खेड तालुक्यातल्या ग्रामीण भागातली जनता पाणी टंचाईनं त्रस्त झाली आहे. तालुक्यातल्या परसूल इथल्या महिलांना पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे आणि या पाणी टंचाईचं स्वरूप इतकं भीषण आहे की दिवसभरात विहिरीवरून प्रत्येक घरी केवळ 2च हांडे पाणी न्यायचं. तिसरा हंडा भरला तर 100 रुपयाचा दंड भरायचा असा नियमच इथल्या ग्रामस्थांनी केलाय. खेड तालुक्यात कोट्यवधी रुपयांची जलजीवन मिशन योजनेचं काम सुरू आहे. मात्र आजही काही गावं ही तहानलेलीच आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील परसूल गावात पाण्यासाठी विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसतंय. अजून 2 महिने कडक उन्हाळ्याचे दिवस असणार आहेत आणि गावात पूर्वीची जुनी विहीर असून या विहिरीला जेमतेम पाणी आहे. अजून 2 महिने या विहिरीतील पाणीसाठा टिकावा यासाठी ग्रामस्थांनी एक निर्णय घेतलाय. महिलांनी दिवसाला 2च हंडे विहिरीतून पाणी घरी आणायचं. तिसरा हंडा नेला तर 100 रुपयांचा दंड भरायचा असा नियम करण्यात आलाय. त्यामुळे जनावरांना पाण्यासाठी रानोमाळ भटकावं लागत असल्याचं ही चित्र एकीकडे दिसत आहे. माझं नाव स्वाती दिलीप शिंदे, मी परसूल गावची ग्रामस्थ महिला आहे आणि आमची ही पाण्याची म्हणजे पिढ्यानपिढी ही आमची पाण्याची टंचाई कायमचीच आहे आणि आमच्या सासांची पिढी गेली, परत त्यांच्याही सासांची पिढी गेली आणि आमची पण अर्धी पिढी झाली ही पाण्याच्या टंचाईमुळं. आणि इथून दरडीनं वरती उरफाट्यात आलं जायला दम लागतो. वयस्कर आज्या इथं आम्हाला उत्पन्न काही नसल्यामुळं गावाला कोणी राहत नाही, सगळ्या मुंबईला इन्कम काही गावाला न भेटल्यामुळे सर्व मुंबईला बाहेर गावी आहे. इथं फक्त वयस्करच लोक आहे, तरुण माणसं सगळी बाहेर गावी गेलेली आहे. जी वयस्कर आहे ना त्यांच्यासाठी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि ज्या ह्या वयस्कर महिला त्या 1 हंडा आणतो, 2 जे हंडे आहे नियम त्याच्यावर आम्ही एकही हंडा पाणी पुरत नसल्यामुळे एकही हंडा देत नाही. आणि आम्ही ग्रामस्थांनी तसा नियमच मानलेला आहे, एकही हंडा जरी जास्त नेला तरी 100 रुपये दंड घेतला जाईल. हा पाणी पुरावा म्हणून. पाणी कमी असल्यामुळे नळाने पाणी आम्ही देऊ शकत नाही ना, नळाने पाणी आम्ही देऊ शकत नाही. पुरवठा कमी असल्यामुळे 2च हंडे आमचे पाण्याचे आहे आणि हे पाणी स्वच्छ असल्यामुळे आरोग्यासाठी चांगलं राहण्यासाठी ते निरोगी पाणी असल्यामुळे आम्ही 2च हंडे देतो प्रत्येकाला. आणि 2च्या वर जे हंडाने त्याला नियम 100 रुपये हा दंड ग्रामस्थांनी ठेवलेला. याच्या अगोदर आहे ना 1 वाजल्यापासून वयस्कर बाया ज्या पाणी भरत होते ना, रातच्या 1 वाजल्यापासून तर 6 वाजल्यापर्यंत जी रात्रीची पाणी भरून तिलाच ते पाणी प्यायला भेटायचं. त्याच्यानंतर ते एकहीला पाणी भेटायचं. मग प्रत्येक ज्या विहिरी आहे, खाजगी ज्या विहिरी आहे त्या विहिरीने 1 हंडा खूप 3-3, 4-4 किलोमीटर लोकांना आणावं जायला लागायचं. त्याच्यामुळे ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला की ह्या विहिरीचं 2 हंडे जरी ठेवले ना तर पिण्यासाठी भरपूर होईल. आणि ज्यांना जे पुरणार नाही हंडे तर त्यांनी आपली सोय किंवा बोरवून किंवा ज्यांची प्रायव्हेट आहे तिथून ते आणू शकतात. तर या गावातल्या महिलांच्या पिढ्यानपिढ्या पाणीच वाहण्यात गेल्या आहेत असं या महिला सांगतायत. तरी देखील अद्याप पाणी टंचाई दूर झालेली नाही. गावातली तरुण मंडळी कामानिमित्त बाहेरगावी असल्यानं या गावात वयोवृद्धांची संख्या थोडी जास्त आहे आणि या वयोवृद्ध महिलांना या वयात पाण्यासाठी अशा प्रकारे वणवण भटकावं लागतं. हे विदारक चित्र कधी बदलणार असा सवाल इथल्या महिला करतायत. खरं तर निवडणुका जवळ आल्या की सरकारकडून हर घर नल हर घर जल या आणि अशा कितीतरी योजनांचा पाऊस पाडला जातो. सरकारच्या धोरणानुसार प्रत्येक घरात तर नळाने पाणी मिळावं अशी तरतूद आहे. मात्र असं असतानाही या महिलांना पाण्याच्या एकेका थेंबासाठी झगडावं लागतं. ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. पुण्याहून राजेंद्र मांजरेंसह अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत.com.